तर बघा, आज आम्ही चाललो शिलाँगच्या फेमस पीबी मार्केटमध्ये. चला आता जाऊया. आज तुम्हाला दाखवते शिलाँगचं फेमस पीबी मार्केट. बघा इथे ट्रॅफिक इतकी जाम होते. तर हे बघा, हे शिलाँगमधील आहे फेमस पीबी मार्केट, म्हणजेच पोलीस बाजार मार्केट असं म्हणतात. शिलाँगमधील खूप फेमस आणि मोठं मार्केट आहे. आणि हे जे आहे ना, शनिवारी खूप जास्त यामध्ये रश असते, कारण शनिवारी सुट्टी असते. तर त्यामुळे शनिवारी जास्त यामध्ये गर्दी असते. आणि भरपूर म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मिळून जाणार, छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत, आणि रिजनेबल प्राईस मध्ये मिळणार. तर याच ना पोलीस बाजार मार्केटमध्ये V2 मार्केटसुद्धा आहे. कपड्याचं मोठं मॉल आहे आणि ना तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकांसाठी तुम्हाला इथे ना कपडे मिळून जाणार. आणि इतक्या रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात आणि इतक्या कलरमध्ये इतक्या भरपूर व्हेरायटी तुम्हाला मिळतात. तर ते आपण V2 मार्केटसुद्धा फिरणार आहोत. मी तर इथे शिलाँगमध्ये जेव्हाही येते ना, तेव्हा V2 मार्केटमधून नक्की शॉपिंग करते. कारण इथून ना तुम्ही गेले ना की तुम्हाला म्हणजे कपडे आवडणारच. इतके मस्त आणि इतके भरपूर व्हेरायटी आहे यामध्ये आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहे. तर हे बघा, हे पोलीस बाजार मार्केट मी थोडं फिरवते. इथे खूप गर्दी असते शनिवारी, आणि पुन्हा एक सांगते की रविवारी मार्केट बंद असते. कारण शिलाँगमध्ये मोस्टली ख्रिश्चन लोक आहेत आणि रविवारी त्यांचं चर्चमध्ये जाण्याचा दिवस असतो ना, त्यामुळे ना रविवारी मार्केट बंद असते. म्हणजे एक दोन असे शॉप असतात, पण पूर्ण मार्केट सुरू नसते. त्यामुळे तुम्हाला जायचं असेल ना शिलाँगमध्ये, जर तुम्ही आले ना, तर शनिवारी मार्केटमध्ये जा. म्हणजे तुम्हाला भरपूर म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जाणार. तर हे बघा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मिळून जाणार आणि रिजनेबल प्राईसमध्ये मिळणार. तर मोस्टली लोक काय करतात की सॅटर्डेलाच इथे ना शॉपिंग करायला येत असतात. तर आम्ही सुद्धा आता काय काय घ्यायचं ते बघूया. आणि जेव्हा इथे शिलाँगमध्ये आली ना, तर पोलीस बाजार मार्केटमध्ये नक्की येत असते. कारण इथे आपल्याला हव्या त्या गोष्टी इझिली मिळून जातात रिजनेबल प्राईसमध्ये. थोडं भाव वगैरे करावं लागतं, बार्गेनिंग वगैरे करावं लागतं. आणि इथे बांबूच्या वस्तू तुम्हाला भरपूर मिळून जाणार. आता मेघालय म्हटलं की इथे बांबूचे झाडं खूप आहेत मेघालयामध्ये. तर त्यामुळे ना तुम्हाला इथे पायदान म्हणा किंवा मग डस्टबिन म्हणा, पर्स म्हणा, आणि शोपीसच्या अशा भरपूर ज्या वस्तू असतात ना, त्या बांबूच्या तुम्हाला मिळणार इथे. आणि खूप छान अशी कलाकारी करून ते बनवले असतात त्या शोपीस वगैरे. तुम्हाला हे जे आहे ना शोपीस वगैरे बघितलं ना की घेण्याची इच्छा होणार, इतकं मस्त त्या बांबूचे वस्तू बनवलेल्या आहेत या लोकांनी. तर हे बघा, हे एक मॉल आहे. इथे आम्ही आलो थोडं बघण्यासाठी. मुलांची स्टेशनरी वगैरे घ्यायची होती. तर हे बघा, आणि तुम्हाला ना इथले शिलाँगमधील एक गोष्ट म्हणजे एक स्पेशल गोष्ट सांगते की इथे ना मॅटर्निटी पद्धत आहे. म्हणजे कसं आपल्याकडे जसं लग्न झाल्यानंतर मुली सासरी जातात मुलांच्या घरी, तसं इकडे उलट आहे. लग्न झाल्यानंतर मुलं मुलींच्या घरी जातात आणि मॅटर्निटी पद्धत आहे इकडे. म्हणजे कसं आपण लग्न झाल्यानंतर जसं आपलं मिस्टरांचं नाव लावतो, तर इकडे तशी पद्धत नाही आहे. इकडे जे आहे ना आईचं नाव लावलं जातं आपल्या मागे. वडिलांचं नाव लावलं जात नाही, आईचं नाव लावलं जाते. आणि तुम्हाला मी सांगते नाही ते ना प्रत्येक घरातली लेडीज ना काही उद्योग करतेच. तुम्ही इथे बघाल ना, आपल्याकडे कसं चिकन मटण आणायला जायला सुद्धा आपण ना लेडीज चांगलं वाटत नाही, लाज वाटते. पण इकडे ना चिकन मटणचे शॉपसुद्धा मॅक्झिमम बायाच चालवतात, म्हणजे लेडीजच चालवतात. आणि प्रत्येक शॉपमध्ये तुम्ही बघाल इथे लेडीजच दिसेल. म्हणजे 90% जर तुम्हाला इथे ना महिला ज्या आहे ना वर्किंग दिसतील. घरी अजिबात बसत नाही. काही ना काही छोटं का असे ना शॉप त्यांनी म्हणजे आपलं चालवतात, काही ना काही उद्योग करतात. इकडे ही एक खासियत आहे. इकडे महिलांचा दबदबा आहे थोडा, म्हणजे महिलांचं वर्चस्व आहे. मॅटर्निटी पद्धत आहे. आईचं नाव लावलं जातं. आणि मुलंच जे आहेत ना लग्न झाल्यानंतर म्हणजे आपल्या वाईफच्या घरी जातात, अशी पद्धत आहे. तर हे बघा, मी जे सांगत होती ना ते V2 मार्केट, ते हे आहे. मी तुम्हाला हे ना V2 मार्केट जे आहे ना, म्हणजे हे जे शॉप आहे ना, मॉल आहे ना, कपड्यांचं आहे स्पेशली, पूर्ण सविस्तर तुम्हाला सांगते. आणि हे बघा, आता ह्या ज्या कुर्त्या आहेत ना, पूर्ण मी तुम्हाला हे दाखवणार आहे. आता पूर्ण व्हिडिओ फुल वॉच करा. हे बघा, इतके छान 3 पीस सूट जे तुम्हाला आहे ना इतकं स्वस्त प्राईजमध्ये. हा बघा, हा पूर्ण फुल कॉटनचा 3 पीस सूट आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला जाल ना, तर तुम्हाला 2,500 ते 3,000 तरी
असे पीसेस घ्यायला लागतीलच. पण इथे ना खूप कमी प्राईजमध्ये, आणि मी स्वतः तुम्हाला अनुभवावरून सांगते, मी इथले कपडे खरेदी केलेले आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे. हे बघा, तर आजसुद्धा मी काही ना काही इथून शॉपिंग नक्की करणार आहे. हे बघा, इतक्या कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे बघा 800 रुपयाचा किती दिला आहे, 800 रुपयेमध्ये तुम्हाला 3 पीस सूट मिळत आहे. इतक्या चांगल्या, आणि कलर तर तुम्ही म्हणाल ना, तुम्हाला जो पाहिजे तो कलर इथे मिळून जाणार. लेगिन्स म्हणा किंवा प्लाझो म्हणा, 3 पीस बघा 150 रुपयामध्ये तुम्हाला इथे जे आहेत ना पॅन्ट मिळून जातात. हे बघा, किंवा अंडर गार्मेंट्स जरी तुम्हाला हवे असतील ना, तर ते सुद्धा इथे मिळून जातील. हे बघा, फक्त 775मध्ये तुम्हाला हे 3 पीस सूट मिळत आहे. हे बघा, मी तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवणार आहे हा V2 मार्केट, कारण लेडीजला नक्कीच आवडणार हा V2 मार्केट. आणि तुम्ही शिलाँगमध्ये जर आल्या ना, तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही पोलीस बाजारमधील पोलीस बाजार नाही फिरलं तरी चालेल, पण तुम्ही पोलीस बाजारमधील या V2 मार्केटमध्ये ना नक्की एकदा भेट द्या. मी गॅरंटीने सांगते तुम्हाला की तुम्हाला यामधील एक ना एक कपडा तरी नक्की आवडणार, आणि तुम्ही इथून घेऊनच जाणार. इतक्या व्हेरायटी आहेत. कारण मी पण इथे पहिल्यांदा जेव्हा आली ना, मला घ्यायचं नव्हतं, पण इतकं छान छान आणि कमी प्राईजमध्ये इथे कपडे मिळत होते की मग मी घेऊनच टाकले. आता वर जाऊया. वर जेंट्स आणि किड्सचं आहे, खाली स्पेशली लेडीजचं आहे. तर वरती माझे मुलं आणि मिस्टर आहेत. चला आता वरती बघूया. हे बघा, लेडीजच्या सुद्धा ठेवलेल्या आहेत, म्हणजे टॉप वगैरे ठेवलेले आहेत. जीन्सच्या भरपूर व्हेरायटी आहेत. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त कपडे आहेत. हे बघा, आणि व्हाईट कलरमध्ये तर भरपूर इथे कलर अवेलेबल आहेत. हे बघा, फक्त तुम्हाला इथे 750 लिहिलेलं आहे. 3 पीस सूट, पूर्ण कॉटन आहे हा. म्हणजे पार्टीवेअर कपडे पण तुम्हाला इथे इझिली मिळून जातात. नाहीतर मग काय होतं, कधी कधी ना मॉलमध्ये गेल्यानंतर पार्टीवेअर कपडे मिळत नाही, किंवा मिळाले ना तरी इतके महाग असतात. आम्ही बघितलं आहे, इतके 2-2, 3-3 हजाराला. आहे बघा, 650मध्ये 3 पीस सूट. आणि हे बघा, प्लाझो ही जी आहे ना, लॉंग स्कर्ट आहे, खूप छान आहे. बघा, याचा घेर तुम्ही बघू शकताय. एकदम म्हणजे तुम्ही ना याच्यावरती काही एखादी टॉप वगैरे घातला ना की झाला तुमचा फुल ड्रेस तर इथे तयारच झाला. म्हणजे गरबा वगैरे खेळण्यासाठी खूप छान आहे असे हे लेहंगे. हे बघा, आणि प्राईस तुम्ही बघाल तर बघा 475मध्ये इतका मोठा स्कर्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे बघा, तर तुम्ही एकदा नक्की शिलाँगला भेट द्या आणि या V2 मार्केटमध्ये नक्की भेट द्या. हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन व्हेरायटी मिळणार. प्रत्येक जिथे तुम्ही जाणार ना तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन व्हेरायटी मिळणार. आणि हे बघा, सिल्क शाईनमधला पार्टीवेअर इथे हा जो आहे ना एक ड्रेस आहे, 3 पीस ड्रेस आहे हा. सिल्क सॅटिनचा आहे, आणि शायनिंग बघा किती आहे, भरपूर शायनिंग आहे. तर हे बघा, हा कॉलरचा ड्रेस आहे. तुम्हाला जोही आवडेल ना तो तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, जेंट्सचे, लेडीजचे, किड्सचे भरपूर कपडे अवेलेबल आहेत. म्हणून मी ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोलीस बाजारपेक्षा जास्त ना हे V2 मार्केटमधलं जे सगळं आहे ना गोष्टी दाखवत आहे. कारण ह्या गोष्टी बघायला महिलांना नक्की आवडतात. हे बघा, कारण कामाचे आहेत. हे बघा, 250 रुपयामध्ये तुम्हाला इथे कॉटनचा प्लाझो मिळून जाणार. 250 रुपयामध्ये. कपडा खूप सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, यामध्ये सुद्धा भरपूर कलर अवेलेबल आहेत. हे बघा, म्हणजे प्रत्येक डिझाईन, प्रत्येक कलर तुम्हाला इथे मिळून जाणार. आणि कपड्याचे पॅटर्नसुद्धा म्हणजे सिल्कपासून, कॉटनपासून तुम्हाला जोही आवडते तो तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. हे बघा, हे बघा, किती मोठी लाईन आहे कपड्यांची. इतकी व्हेरायटी मी कोणत्याच मॉलमध्ये बघितली नाही. आणि मला जनरली ना मॉलमधले कपडे आवडत नाही, पण इथले कपडे इतके मस्त आहेत की आता काय सांगू. बघा, 200 रुपयाची इथे प्लाझो आहेत. आणि 200 रुपयाचे आपल्याकडे मिळतात सुद्धा, पण ना त्याची क्वालिटी चांगली नसते. मेन म्हणजे मी 200 रुपयाचे घेतले आहेत, पण क्वालिटी चांगली नसते. पण इथले ना इतकी मस्त क्वालिटी आहे. आणि पुन्हा शिलाँगमधील एक गोष्ट सांगते की इथे हळद खूप छान मिळते. तर हळद नक्की घेऊन जा इथे आलं की. थोडी महाग आहे, म्हणजे 400 रुपये किलो आहे, पण इथली हळद छान क्वालिटीची आहे. हळद तुम्ही इथून घेऊन जा. आणि इथे स्पेशल पायनॅपल मिळतं विंटरमध्ये. इथलं पायनॅपल इतकं गोड आहे. आणि स्ट्रॉबेरीसुद्धा मिळते. स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल तुम्ही विंटरमध्ये जर आले ना तर नक्की घेऊन जा. कारण एकदम म्हणजे शेतात पिकवलेल्या आणि वेगळीच चव आहे इकडच्या पायनॅपल आणि स्ट्रॉबेरीमध्ये.
तर ते सुद्धा तुम्ही नक्की घेऊन जा इकडे आले की. तर भरपूर आता मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. दार्जिलिंगचे, गंगटोक आणि आपलं सिक्कीम फिरायला जाणार आहोत आम्ही. तर तिथले संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मस्त छान. तर नवीन असल्यास ना चॅनलला सबस्क्राईब करा, फुल वॉच करा आणि लाईक करा, शेअर करा हे व्हिडिओ. हे बघा, हा इतका सुंदर प्लाझो जो सेट आहे ना कॉटनचा. मला तर असं वाटते की इथले म्हणजे प्रत्येक पॅटर्नचा कपडा घेऊन जावं, इतकी शॉपिंग करायची इच्छा होते. जनरली मी शॉपिंग करत नाही. लेडीज लोक काय करतात की भरपूर शॉपिंग वगैरे करतात मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये गेलं तर, पण मी करत नाही जनरली शॉपिंग. पण इथे आलं की मला कंट्रोल होतच नाही. बघा 150 रुपयामध्ये त्या हे पॅन्ट मिळत आहेत. हे बघा इतकं अप्रतिम यामध्ये वर्क दिलेलं आहे. शॉर्ट कुर्ती आहे म्हणजे जीन्सवर वगैरे घालायला, लेडीजला, मुलींना, कुणासाठी म्हणजे चालतील असे. हे बघा 450मध्ये हा जो आहे ना शॉर्ट पॅटर्नमधला टॉप आहे. तुम्ही जीन्सवर, प्लाझोवर वगैरे इझिली वेअर करू शकता आणि कम्फर्टेबल कपडे आहेत. प्रत्येक साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हे बघा 600 रुपयामध्ये, फक्त 600 रुपयामध्ये तुम्हाला हा ना 3 पीस सूट मिळत आहे. आणि अंडर गार्मेंट्समध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे कमी प्राईसमध्ये, रिजनेबल प्राईसमध्ये. म्हणजे एकदम बजेट फ्रेंडली शॉपिंग तुम्ही इथे करू शकता. हा बघा, हा जो कुर्ता आहे ना फक्त 650मध्ये, ब्लॅक कलरमध्ये. जर ब्लॅक कलर आवडत असेल तर ब्लॅक कलरमध्ये, व्हाईटमध्ये, भरपूर साईजमध्ये, भरपूर डिझाईनमध्ये सर्व इथे अवेलेबल आहे. तर V2 मार्केट मी आता तुम्हाला भरपूर म्हणजे बराच वेळ दाखवलं, सविस्तर दाखवायचं होतं मला. हे बघा 500 रुपयामध्ये कुर्त्या मिळत आहेत. तर गंगटोक आणि सिक्कीम, दार्जिलिंगचे सुद्धा भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सध्या मी मिशोचे जे आहे ना हॉल व्हिडिओ सध्या शेअर करत नाही, कारण मी शिलाँगमध्ये आलेली आहे 1 महिन्यासाठी. जेव्हा मी परत जाणार ना तेव्हा मग तुमच्यासोबत ना मिशो प्रोडक्ट हॉल जे आहेत ना ते सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि डेली व्लॉग आणि हेअर केअर आणि स्किन केअरचे भरपूर जे आहेत ना व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे बघा जेंट्सचे सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत इथे कपडे. आता जेंट्सचे दाखवले नाही, पण जेंट्स ज्या कपड्यांमध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे, भरपूर व्हेरायटी आहेत. कपडा चांगला आहे. हे बघा, आता मग तुम्हाला जितकं दाखवलं ना तितकं कमी आहे. इतके व्हेरायटी आहे, इतकं मोठं मॉल आहे कपड्यांचं. जितकं दाखवणार ना तितकं कमी आहे. इकडे बिलिंग काउंटर आहे आणि इतकी गर्दी असते ना इथे, केव्हाही आलं की इतकी गर्दी असते भरपूर. हे जे आपले हेअर क्लिप्स वगैरे जे आहेत ना ते सुद्धा आहे. मेकअपचे पूर्ण प्रोडक्ट ते सुद्धा अवेलेबल आहेत. ते आता मी दाखवले नाही जास्त मी तुम्हाला कपड्यांचं दाखवलं. पण त्यासुद्धा गोष्टी इथे अवेलेबल आहेत. हे बघा इतके सुंदर सुंदर. आणि यामधील कोणते ड्रेसेस तुम्हाला आवडले ना मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा फक्त 850मध्ये, 850मध्ये. हे बघा किती कलर आहेत बघा. हा बघा, हा कलर किती अप्रतिम वाटतो. यामधील कोणते ड्रेस, कोणते कलर तुम्हाला आवडले नक्की सांगा हा कमेंटमध्ये. हे बघा, आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थोडं व्हिडिओ टाकण्यासाठी लेट झाला, कारण आम्ही इकडे फिरायला आलो त्यामुळे मला ना व्हिडिओ भरपूर घेऊन ठेवले आहेत मी, पण एडिटिंग करायला वेळच मिळत नव्हता. कारण इकडे डोंगरामध्ये ना नेटवर्कसुद्धा नसते, त्यामुळे एडिटिंग करून व्हिडिओ अपलोडसुद्धा होत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. शिलाँगमध्ये कधी नेटवर्क असते, कधी नाही असत. म्हणजे शिलाँगमध्ये असते, पण आता आम्ही फिरत आहोत. तर गंगटोक आणि आता हा व्हिडिओ जो आहे ना मी गंगटोकमध्ये आहे आणि व्हिडिओ एडिटिंग करत आहे. तर नेटवर्क कधी असते कधी नसते, तर तसं पाहून एडिटिंग करावं लागतो. त्यामुळे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप उशीर झाला, त्याबद्दल थोडं सॉरी. आणि हे बघा आता इतक्या व्हेरायटी कुठेच मिळणार नाही तुम्हाला, इतक्या व्हेरायटी. हे बघा, हा सुद्धा ड्रेस इतका मस्त आहे. तर आता आमचं V2 मार्केट फिरून झालं. आता आम्ही आलो आहे रोडच्या मार्केटमध्ये फिरण्यासाठी. भरपूर मोठं मार्केट आहे, भरपूर म्हणजे भरपूरच मोठं मार्केट आहे. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळून जाणार. आणि इकडे ना आले म्हणजे तुम्ही मोमोज नक्की खा. मोमोज खूप छान मिळतात इकडे, स्पेशालिटी आहे इकडे मोमोजची. तर आम्ही सर्व मार्केट फिरून घेतलं. हळदसुद्धा घ्यायची होती, तीसुद्धा घेऊन घेतली आम्ही. आणि त्यानंतर माझ्या मुलीला ना इकडे पुन्हा जायचं होतं एका मॉलमध्ये, तिथे सुद्धा गेलो आम्ही. हे बघा फ्लावर. आणि इकडे पुन्हा एक सांगते, प्रत्येक घरी ना
फ्लावर वगैरे प्लांट्स वगैरे इतके लावतात, म्हणजे इतका छंद आहे इकडे झाडांचा प्लांट्सचा. प्रत्येक घरी तुम्हाला ना इतके अनगिनत म्हणजे भरपूर व्हेरायटीचे प्लांट्स वगैरे झाडं वगैरे दिसतील. तर इथे थोडं आम्ही रस्त्यावर फिरून घेत आहे, म्हणजे रोडला साईडला जे शॉप वगैरे आहेत ना ते सुद्धा बघून घेत आहे. हे बघा, ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवत आहे. हे बघा, त्यानंतर पुन्हा आम्ही एका मॉलमध्ये गेलो. त्या मॉलमध्ये सुद्धा बघितलं, पण तिथले काही मला जास्त आवडले नाही, खूप महाग होते. तर हे बघा, रोडवर जे शॉप आहेत ते. आणि इकडे तुम्हाला मॅक्झिमम ना लेडीजच दिसणार, कारण इकडे लेडीजचाच दबदबा आहे, लेडीजचा पूर्ण कारभार आहे शिलाँगमध्ये. हे बघा, जास्तीत जास्त तो तुम्हाला जे आहे ना महिलाच इकडे काम करताना दिसतील. हे बघा, खूप छान मार्केट आहे, पोलीस बाजार मार्केट. शिलाँगमधील खूप फेमस मार्केट आहे, म्हणून मी या जो आहे ना पोलीस बाजार मार्केटचा स्पेशल व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी. कारण जर मग या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या गोष्टी ॲड केल्या असतात तर मग सविस्तर बघता आलं नसतं, छान एक्सप्लोर करता आलं नसतं. त्यामुळे मी ना थोडा वेगळाच व्हिडिओ बनवला, स्पेशल व्हिडिओ. तर हे बघा, आम्ही सर्व फिरून घेतलं. आता पायसुद्धा खूप दुखले आहेत फिरून फिरून, कारण मार्केट इतकं मोठं आहे ना की म्हणजे भरपूर वेळ लागतो फिरण्यासाठी इकडे. आणि इकडे थंडीचे कपडे ना भरपूर मिळणार तुम्हाला, भरपूर व्हेरायटीमध्ये मिळणार थंडीचे कपडे, म्हणजे स्वेटर, शाल, मफलर, कॅप, सॉक्स म्हणा, किंवा भरपूर खूप गोष्टी मिळणार तुम्हाला थंडीच्या. कारण इकडे 12ही महिने थंडी असते, ऊन अजिबात नसते. इकडे दोनच सीझन चालतात, एक तर विंटर आणि एक तर रेनी सीझन. आपला समर सीझन तर इकडे असतच नाही, थोडीशी ऊन निघाली तरी हलकीशी ऊन निघते. 12ही महिने इकडे पाऊस सुरू असतो. आता इकडे मे महिना आहे तरीसुद्धा बाकी ठिकाणी ऊन आहे, पण इकडे ना इतकी थंडी आहे, म्हणजे भर मे महिन्यामध्ये ना सॉक्स घालावं लागतात पायामध्ये. इतकी थंडी वर्षी वाटते की नाही, पायामध्ये सॉक्स घालावं लागतात. आणि स्वेटर, मफलर, शाल सर्व घेऊनच राहावं लागतं. हे बघा, तर आम्ही हे शिलाँग लिहिलेलं आहे तिथं थोडं फोटो वगैरे काढून घेतले. आणि तुम्ही बघू शकता की गर्दी इतकी भयानक आहे, खूप जास्त गर्दी आहे. आता एका दुसऱ्या मॉलमध्ये आलो. या मॉलचं नाव काय आहे आता बघितलं नाही मी, पण इथे खूप महाग आम्हाला दिसले कपडे. आणि व्हेरायटी सुद्धा बघा किती कमी व्हेरायटी आहे. आणि V2 मार्केटमध्ये किती भरपूर व्हेरायटी होती. आणि इथे बघू शकता खूप कमी आहे. तर मी तो तुम्हाला सांगणार की या मॉलमध्ये येऊ नका. तुम्हाला घ्यायचंच असेल ना तर शिलाँगमधील पोलीस बाजारमधील V2 मार्केटमध्ये तुम्ही घ्या. त्यानंतर आम्ही विशाल मेगा मार्टमध्ये सुद्धा गेलो, आणि खूप कमी किमतीमध्ये आम्हाला तिथे ना विशाल मेगा मार्टसुद्धा खूप छान आहे. म्हणजे ना तुम्हाला तिथे बेडशीट वगैरे जे आहेत ना खूप स्वस्तामध्ये मिळून जाणार, म्हणजे खूपच स्वस्तामध्ये तुम्हाला मिळून जाणार. तर हे बघा, हे जे आहेत ना फळांचे दुकान वगैरे. आणि काय आहे हे, चेरी आहे की काय आहे माहिती नाही, चेरीचं आहे वाटतं. हे बघा, इकडे स्पेशल इकडची स्ट्रॉबेरी, पण महाग आहे थोडी स्ट्रॉबेरी. म्हणजे आपल्याकडे हा जो आहे ना बॉक्स 50ला मिळेल, तर इकडे 100ला मिळतो. फळं खूप महाग आहेत इकडे, मी सांगते ना, फळं खूप महाग आहेत, भरपूर म्हणजे भरपूरच महाग आहेत. केळी वगैरे आपल्याकडे डझननी मिळतात आणि इकडे किलोनी मिळतात, आणि खूप महाग आहेत फळं. म्हणजे आपल्याकडे पपई 40 रुपये किलो मिळेल, तर इकडे 100 रुपये किलो मिळते. तर हे रोडवरचे बघा भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत लेडीजसाठी, तर इकडे खजिनाच आहे. आणि भरपूर इकडे मला रस्त्यावर लेडीजच फिरताना दिसत आहेत, शॉपमध्ये म्हणा किंवा मग बाहेर म्हणा. हे बघा, लोक खाऊन सुद्धा घेत आहेत. पिता भूक लागते, मग लोक खाण्यापिण्याकडे वळतात. तर हे बघा, विशाल मेगा मार्टमध्ये आता आम्ही चाललो, आणि तुम्हाला दाखवते आता विशाल मेगा मार्ट. तुम्ही इथे सुद्धा नक्की या, कारण ना इथे इतक्या स्वस्तमध्ये बेडशीट आणि म्हणा किंवा मग ब्लँकेट्स म्हणा किंवा मग पिलो कवर म्हणा, म्हणजे भरपूर गोष्टी तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळतील. चला आता दाखवते मी तुम्हाला. इथे बॅग वगैरे ठेवून घेतली मी, आणि आता दाखवते तुम्हाला की इथे काय काय कसं किती स्वस्तामध्ये मिळत आहे. हे बघा, पडदे म्हणा किंवा मग पायदान म्हणा किंवा मग आपले सोफा कवर म्हणा,
पिलो कवर, बेडशीटा, हे बघा ही टॉवेल्स, नॅपकिना छान आहे ना. खूप स्वस्तामध्ये मिळतात. हे बघा ह्या ज्या आहेत ना पिलो आहेत 99 रुपयाची खूप सॉफ्ट दिसत आहे बघा. 99 रुपये लिहिलेलं आहे आय थिंक. काय आहे ती? चला आता आपण बेडशीटा घेऊया. इथे आली ना की मी बेडशीटा नक्की घेऊन जाते विशाल मेगा मार्ट मधून. हे बघा ही फक्त 99 मध्ये पिलो आहे. ठीक आहे. बेडशीट, डबल बेडशीट. प्राइस काय आहे? घ्या इकडे बघते मी हं. तर हे बघा आम्ही आलो आहो विशाल मेगा मार्टमध्ये आणि इथे ना बेडशीटा, पडदे म्हणा, पिलो म्हणा, सगळं खूप स्वस्त आणि खूप व्हेरायटी असतात. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा इतकी व्हेरायटी आहे. तुम्ही जर शिलाँगमध्ये आला ना तर विशाल मेगा मार्टमध्ये एकदा नक्की भेट द्या. पडद्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आणि खूप रिझनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मिळून जाणार सर्व गोष्टी. चला आता पूर्ण विशाल मेगा मार्ट तुम्हाला फिरवते. हो एक सिंगल बेडशीट. सिंगल बेडशीट. तर हे बघा मी आता ही बेडशीट घेत आहे. सिंगल बेडशीट खूप स्वस्तामध्ये आहे. फक्त 200 150 की 200 काहीतरी आहे. हे बघा कसं वाटतोय कलर. कसं वाटतंय? छान वाटतं ना? नाही दुसरा ही बघा 99 मध्ये ओनली. तर हे बघा ही फक्त 99 रुपीजमध्ये तुम्हाला इतकी छान सुंदर बेडशीट मिळत आहे. हे बघा आणि कलर सुद्धा इतका अप्रतिम आहे. 99 रुपीजमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर हे बघा किचनचे प्रोडक्ट सुद्धा जे आहेत ना म्हणजे भांडे वगैरे ते सुद्धा तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये इथे मिळून जाणार. तर विशाल मेगा मार्टमधून थोडी आम्ही शॉपिंग केली म्हणजे ग्रोसरी आणि बाकीच्या गोष्टी. आणि आता इथून आता आम्ही जाणार आहोत घरी. तर जाताना मुलांनी थोडं मोमोजसुद्धा खाऊन घेतले आणि थोडं आम्ही इथे फ्रूट्स वगैरे घेऊन घेतले आणि आता आम्ही घरी चाललो. कसा वाटला तुम्हाला हा शिलाँगमधील पोलीस बाजारचा मार्केटचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि